तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसोबत अन्याय होत आहे. जे काही शासनाकडून ई-केवायसीची वेबसाईट कालपासून म्हणजे 6 फेब्रुवारीला सुरू करण्यात आली, त्यामध्ये शासनाने चुकीची केवायसी दुरुस्त करण्यासाठी त्या बहिणींसाठी वेबसाईट सुरू केली. पण अजूनही ज्या बहिणींना पती किंवा वडील नसल्यामुळे त्या बहिणींची केवायसी सबमिट झालेली नव्हती. पती किंवा वडील नसल्यामुळे ओटीपी नव्हता, काही बहिणींकडे कागदपत्र नव्हते, काही बहिणींचा वेगवेगळा प्रॉब्लेम होता. त्यामुळे त्या बहिणींची केवायसी शेवटच्या तारखेपर्यंत 31 डिसेंबर पर्यंत सुद्धा सबमिट झालेली नाही. काही बहिणींची केवायसी वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे ओटीपी येत नसल्यामुळे केवायसी सबमिट झालेली नव्हती. शासनाने 100% या बहिणींसोबत जे आहे ते अन्याय केलेला आहे. कारण शासनाने अर्धवटच केवायसीची प्रक्रिया सुरू केली. अर्धवट पद्धतीने शासनाने केवायसीची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे. शासनाने काय केलं, फक्त ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते बंद झाले त्या बहिणींची केवायसी चुकली म्हणून सांगितलं. मग त्या बहिणींची केवायसी चुकली, त्या बहिणींचा लाभ बंद केला. मग शासनाने काय केलं, ज्या बहिणींची केवायसी चुकली म्हणून याद्या पाठवल्या, त्याच बहिणींचे आधार क्रमांक केवायसी करण्यासाठी अपडेट केले. त्याच बहिणींचे आधार क्रमांक केवायसी पुन्हा करण्यासाठी, केवायसीची दुरुस्ती करण्यासाठी वेबसाईटवर अपडेट केले. बाकी सर्व बहिणींना बाजूला केलं. आणि त्याचमुळे मग जेव्हा तुम्ही आधार क्रमांक टाकण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करता, तर तुम्हाला अशा प्रकारचं पॉपअप त्या ठिकाणी दिसून येते की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. याचा अर्थ काय, तर फक्त शासनाने केवायसी चुकलेल्या बहिणींच्या दुरुस्तीची यादी बनवलेली आहे. केवायसी चुकलेल्या बहिणींचीच फक्त दुरुस्तीची यादी बनवलेली आहे आणि वेबसाईटवर टाकलेली आहे. तुम्ही आधार क्रमांक जर टाकला, जर तुमची दुरुस्तीची केवायसी असेल तरच तुमचा आधार क्रमांक मॅच होईल आणि तुम्हाला ओटीपी येईल, नाहीतर ओटीपी येणार नाही. अशा प्रकारचा पॉपअप येईल. शासनाने या बाकी सर्व बहिणींसोबत अन्याय केलेला आहे. ठीक आहे, अंगणवाडी सेविका जे आहे ते चौकशी करत नव्हत्या, त्यांनी नकार दिला होता. मग वेबसाईटवर दुरुस्तीचं ऑप्शन दिलं, प्रश्न दिले, केवायसी सबमिट होत आहे. मग त्या बहिणींचं काय, ज्या बहिणींनी केवायसी कधीच केली नाही आणि त्या बहिणींचे सुद्धा पैसे बंद झालेले आहे. त्या बहिणींचे सुद्धा पैसे बंद झाले. त्या बहिणी प्रचंड आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करत आहे की आम्ही केवायसी कशी करायची, आम्ही केवायसी कशी करायची. कारण त्या बहिणी जेव्हा आधार क्रमांक टाकण्यासाठी जातात तर सरळ त्यांना सांगितलं जाते की केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. शासनाने 2 प्रकारे केवायसी सुरू करायला पाहिजे होती, 2 प्रकारे सुरू केली असती. फक्त त्याच बहिणींसाठी ज्यांची कधीच केवायसी झाली नाही, एक त्यांच्यासाठी सुरू करायला पाहिजे होती केवायसी, आणि दुरुस्तीसाठी. हे आपल्याला मान्य होतं. बाकी ज्या बहिणींची नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत लाभ सुरू आहे, केवायसी बरोबर आहे, त्या बहिणींना केवायसी करण्याची गरज नाही, आता पण गरज नाही. पण शासनाने एकाच बहिणीसाठी केवायसी सुरू केली, दुसऱ्या बहिणीला लाभापासून वंचित ठेवलं. आता त्यांची केवायसी झालेली नसल्यामुळे त्या बहिणींचे सुद्धा पैसे बंद झाले. त्या बहिणी आता मागण्या करत आहे की जर केवायसीची वेबसाईट सुरू केलेलीच आहे तर आम्हाला सुद्धा केवायसी सक्सेसफुल सबमिट करण्यासाठी संधी मिळावी. पण शासनाने जे आहे ते वेबसाईटवर स्पष्ट दिलेलं आहे, फक्त ई-केवायसी चुकलेल्या बहिणींसाठी शेवटची संधी. ई-केवायसी चुकलेल्या बहिणींसाठी फक्त शेवटची संधी शासनाने या ठिकाणी दिलेली आहे. आता शासनाला माहित आहे, जे काही अधिकारी त्या ठिकाणी बसून आहे त्या अधिकाऱ्यांना समजत नाही. आदित्यताई तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांना या गोष्टी समजायला पाहिजे की अजूनही भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी पेंडिंग आहे. ज्या बहिणींना पती वडील नाही तर ओटीपी नाही, कागदपत्र नाही, त्यामुळे केवायसी त्या बहिणींची सबमिट झाली नसेल, किंवा काही बहिणी ग्रामीण भागात खेडेगावात राहतात, त्यांना शेवटच्या तारखेपर्यंत सुद्धा 31 डिसेंबर पर्यंत सुद्धा केवायसी बद्दल माहित नव्हतं. अशा प्रचंड बहिणी आहे की या केवायसी फक्त न केल्यामुळे, चुकलेल्या केवायसी बद्दल तर तुम्हाला सांगितलं, चुकलेल्या बहिणी तर आहेच, पण केवायसी न केल्यामुळे प्रचंड बहिणींचा लाभ डिसेंबर महिन्यापासून बंद झाला. नोव्हेंबर पर्यंत पैसे आले, काही बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही महिन्याचे पैसे आलेले नाही. त्यामुळे शासनाने आता केवायसीवर अपडेट दिलेलीच आहे. तर या सर्व बहिणींसाठी ऑनलाईन पद्धतीने पुन्हा केवायसी सबमिट करण्यासाठी, ज्या बहिणींनी केवायसी केलेली नाही, फक्त त्या बहिणींसाठी वेबसाईटवर शासनाने एक वेळा जे आहे ते शासनाने अपडेट द्यायला पाहिजे. एवढीच शासनाकडे जे आहे ते विनंती आहे. नाहीतर मग या बहिणी लाभापासून नेहमीकरिता वंचित राहतील. पुन्हा मग तेच काम, पुन्हा केवायसी सुरू करा, पुन्हा लाडक्या बहिणींना कन्फ्युजन, कोणत्या बहिणींना करायची आहे, कोणत्या बहिणींना करायची नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. पण सध्या कोणीच केवायसी करू शकत नाही, तुमच्यापैकी कोणीच केवायसी करू शकत नाही. फक्त केवायसी चुकली असेल तरच, फक्त केवायसी चुकली असेल आणि केवायसी चुकल्यामुळे जर तुमचा लाभ बंद झाला असेल, त्याच बहिणी आधार क्रमांक ओटीपी टाकून केवायसी सक्सेसफुल सबमिट करू शकतात. शासनाने लवकरात लवकर हे ऑप्शन लाडक्या बहिणींसाठी उपलब्ध करून द्यावं आणि सर्व लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण व्हावी, शासनाकडे नम्र विनंती आहे. कारण त्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबर आता जानेवारी लाभापासून वंचित आहे.
या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.